हाय, मी तनिषा. तुमचं स्वागत आहे तनिषाच किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत भरल्या शिमला मिरचीची भाजी. इथे मी 4 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 छोटे चमचे लाल तिखट कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा धने पावडर. आता 1 मध्यम आकाराचा कांदा इथे चिरून घेतला आहे, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे ओल्या नारळाचा चव. आता ह्या शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेते आणि लक्षात असू दे, शिमला मिरची ह्या कायम भरलेल्या शिमला मिरचीसाठी मध्यम आकाराच्या किंवा छोट्या आकाराच्याच घ्याव्या, म्हणजे ते शिजायला सोपं पडतं. आता इथे दाखवत असल्याप्रमाणे शिमला मिरचीचे वरचे देठ बरोबर गोल आकारे कापून घ्यायचा आणि त्यातल्या बिया काढून घेऊयात. इथे दाखवल्याप्रमाणे मी 4 मिरच्यांच्या अशाच सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत देठांसहित. आता इथे 4 शिमला मिरचींसाठी 4 मोठे चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेते आहे आणि त्याच्यात आता 2 छोटे चमचे हळद, आणि 3 छोटे चमचे लाल तिखट कांदा लसूण मसाला. तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. आम्हाला थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट वापरलेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे सुके जिन्नस मी आधी मिक्स करून घेणार आहे सगळे. तुम्ही बघू शकता हे सुके जिन्नस आता नीट मिक्स झालेले आहेत. आता ह्यात थोडंसं पाणी घातलं आहे, अगदी 2 चमचे पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घेऊयात. नंतर मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं आणि साधारण एक टोटल 4 ते 5 चमचे मी पाणी घातलेलं आहे इथे. आणि तुम्ही आता बघू शकता खूप पातळ असं हे बॅटर ठेवायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. आणि 1 शिमला मिरची घ्यायची, त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याच्या कूटाचं मिश्रण घालायचं आणि ओल्या नारळाचा चव थोडासा घालायचा. परत दुसरी सेम करायची, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं नारळ. असं करून मी अख्खी 1 शिमला मिरची भरून घेतलेली आहे. सगळ्या शिमला मिरच्या मी अशाच भरून घेतल्या. शिमला मिरची ही गच्च भरायची, तरच ती छान लागते. आता तरीसुद्धा शेंगदाण्याचं कूट थोडंसं राहिलेलं, तर मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, त्यात 2 छोटेसे चमचे जिरे टाकले. जिरे छान तडतडले की 1 बाउल बारीक चिरलेला कांदा. आता कांदा इथे आपल्याला अगदी गुलाबी रंग होईस्तोपर्यंतच परतून घ्यायचा आहे, फार नाही परतायचा आहे. तर इथे थोडासा कांदा गुलाबी रंग होईस्तोपर्यंत परतून झाल्यावर जे राहिलेले शेंगदाण्याचं कूट होतं ते सगळं मी ह्यात घालून घेतलं आहे, म्हणजे एक छान अशी ग्रेव्ही होईल. आणि खूप ग्रेव्ही मला नको आहे, थोडीशीच ग्रेव्ही होईल आणि छान टेक्स्चर येईल भाजीला. आता इथे 1 छोटासा चमचा मी परत हळद घातली आहे आणि ह्याला सगळं आपण आता मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी हे थोडंसंच घालायचं आहे, फक्त सगळे जिन्नस मिक्स होण्यासाठी आणि ग्रेव्ही तयार होऊन एकजीव झाले पाहिजेत सगळे मसाले म्हणून. आता ह्यामध्ये भरून घेतलेल्या शिमला मिरच्या सगळ्या घालून घ्यायच्या. तर अलगदपणेच घालायच्या आणि फार ह्याला मिक्स नाही करायचं, फक्त हलक्या हाताने थोडासा मसाला वर खाली करायचा, शिमला मिरचींसाठी लागला पाहिजे वर खाली, बस. तुम्ही बघू शकता खूप जास्त जोर नाही लावायचं आहे, अगदी हलक्या हाताने हे झालं पाहिजे. आता मी परत अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि ह्याला मिक्स करून घेतली आहे. आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि साधारण 5
मिनटं ह्याला बारीक गॅसवरती आपण शिजून देऊ. एक 5 मिनटानंतर आपली भाजी शिजून तयार आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप जास्त नाही पातळ झाली. इथे मी तुम्हाला दाखवते कट करून की हे बघा अगदी इझिली स्लिट्स पडत आहेत. फार जोर लावायला लागत नाही आहे, म्हणजेच आपली भाजी शिजली आहे. आता ह्यावरती वरतून धने पावडर घातलेली आहे मी 2 चमचे. धने पावडर घालू शकता किंवा गरम मसाला घालू शकता, तुमची इच्छा. आणि आता थोडंसं मिक्स करून आपली भरलेली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. कुठल्या चपाती भाकरीसोबत एकदम मस्त लागते. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब आणि